तिथे काय बघण्यासारखं नाही आहे, तिथं जायची गरज पण नाही. हिंदू लोकांनी खूप देव आहे आपल्याला, नाही तिकडे जायची काय गरज नसते आपल्याला. ठीक आहे. छोटंसं मंदिर, महादेवचं मंदिर. इथून दर्शन होईल महादेवचं. आतमध्ये मंदिर आहे. गले चालत जायचा. मोर व्ह्यू, झाडं झाडं झाडं. चालत जायचं जे दर्शनाला मजा आहे, ते ऑटो किंवा हे करून घ्यायला मजा नाही. बट ज्यांना चालता येत नाही किंवा कंटाळा येतो ते जाऊ शकतात. ग्रीनरी एव्हरीवेअर. इथून चालताना हे झाडांची जी सावली येते ते जास्त चांगलं वाटतं. मागून गाड्या जात आहे, समोर हिरवी झाडं. जास्त झाडं होती पहिला इथे, आता कमी झाली आहे पहिल्यापेक्षा खूप. पण अजून ही बाकीची झाडं जपली आहे, ते खूप चांगली गोष्ट आहे. क्लोज. टिटवाळा महागणपती मंदिराचा इतिहास मराठीत असा आहे. असे मानले जाते की मंदिरातील गणपतीची मूर्ती सर्वप्रथम कण्व ऋषींनी द्वापार युगात प्रतिष्ठापित केली होती. या ठिकाणाचा संबंध शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्या कथेशी आहे. शकुंतला हे ऋषी विश्वामित्र व मेनका यांची कन्या. ती कण्व ऋषींचा आश्रम टिटवाळ्यात वाढली. राजा दुष्यंत शिकारीसाठी आला असता त्याची आणि शकुंतलेची भेट झाली. दोघांचे प्रेम झाले व गंधर्व विवाह झाला. गंधर्व विवाह म्हणजे दोघांच्या उपस्थितीमध्ये फक्त आणि बाकी सर्व निसर्ग आणि देवांच्या उपस्थितीमध्ये, दुसरं कोणीची उपलब्धी नाही. नंतर दुर्वासा ऋषींच्या शापामुळे राजा दुष्यंत शकुंतलेला विसरला. तेव्हा कण्व ऋषींनी शकुंतलेला सांगितले की टिटवाळा येथे गणपतीची उपासना कर, त्याने तुझे वैवाहिक संकट दूर होतील. शकुंतलेने महागणपतीची प्रार्थना केली व शाप दूर झाला. राजा दुष्यंत परतला आणि त्याचा पुत्र भरत पुढे भारत देशाचा नामकर्ता झाला. म्हणजे आपल्या देशाचं जे भारत पडलं आहे ते या मुलाच्या नावाने. कालांतराने काळू नदीच्या पुरामुळे मंदिर चिखलाखाली गाडले गेले. पेशव्यांच्या काळात 18वे शतक शेतीसाठी तलाव खोदताना ही मूर्ती सापडली. पेशव्यांनी मंदिरांचे जीर्णोद्धार व पुनर्स्थापना केली. तर मंदिराचे महत्त्व काय आहे, जसं की दोघांच्या प्रेमामध्ये जे लग्नामध्ये प्रॉब्लेम आलेला, तसं महागणपती पूजा केल्यास लग्नातील अडथळे दूर होतात. विशेषतः अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि मंदिराजवळ टिटवाळा तलाव या स्थळाच्या सौंदर्यात भर घालतो. तर या 3 गोष्टींमुळे लोक इथे येतात. तिथे काय बघण्यासारखं नाही आहे, तिथं जायची गरज पण नाही. हिंदू लोकांनी खूप देव आहे आपल्याला, नाही तिकडे जायची काय गरज नसते आपल्याला. ठीक आहे. इथे कासव मासे वगैरे दिसतात. मोठे कासव आहेत पण सध्या दिसत नाही आहे. तर या जाळीतून बघावं लागतं. जाळीवर वाकून लोक कचरा टाकतात म्हणून त्याच्यावर जाळी लावलेली आहे. तर सध्या तर दिसत नाही आहे. आता आपण पुढे जाऊया.
इथून आपण चाललो आहे संग्रहालयाकडे. वेगवेगळ्या टाईपचे मूर्त्या, फ्रेम्स आणि गणपतीच्या मूर्त्या, कृष्णाच्या मूर्त्या, तर वेगवेगळ्या इथे मूर्त्या आणि फोटोज वगैरे तुम्हाला भेटतील. तर त्याचे तुम्हाला इथे विथ प्राईज मोस्ट ऑफ 100, 200, 300, 400 पासून सुरू आहे. इथे पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. खूपच सुंदर अशा मूर्त्या आहेत. या मोठ्या मूर्त्यांची प्राईस 2000, 3000, 4000, 5000, 6000 अशा पण आहेत. तेवढंच ते दिसायला सुंदर, सुबक आणि आकर्षित आहे. थोड्या वेळासाठी असा भासच होतो की ते आपल्याकडे बघतायत. एवढ्या सुंदर मूर्त्या खूपच कमी आणि खूपच कमी जागेवर बघायला भेटतात. लकीली मला व्हिडिओ काढताना कोणी थांबवलं पण नाही आणि बरं झालं कोणी थांबवलं नाही, कारण त्याच्यामुळे कमीत कमी लोक तरी येतील इथे आणि आपल्या टिटवाळ्याचा अजून ग्रो होईल, लोक विकत घेतील. हा आहे ओरिजिनल गणपतीचा फोटो. आतमध्ये फोटो काढायला मनाई आहे, म्हणून इथं मला फ्रेम भेटली विथ ओरिजिनल फोटो. ज्या शकुंतला होत्या ते याच मूर्तीची पूजा करत होत्या. तर सर्व विवाहित महिलांनी जरूर इथे विजिट करा. त्यांच्या आयुष्यात असलेले विघ्न नक्कीच दूर होईल. पंचधातूच्या मूर्त्या, तांब्याच्या मूर्त्या, कृष्णा देवीच्या आणि प्लस गणपतीच्या, लक्ष्मीच्या वेगवेगळ्या मूर्त्या इथे तुम्हाला बघायला भेटतील. खूपच सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे. तर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. हे सगळे पितळाचे आहेत काय? पितळाच्या मोठी बाबा हा ना. खूपच सुंदर आणि डिटेलिंगमध्ये काम आहे. हनुमानची मूर्ती झाली, देवीच्या मूर्त्या झाल्या. खूपच डिटेलमध्ये आणि सुंदर असं काम केलेलं आहे. जेवढं घ्यावं तेवढं कमी असं वाटतं. घरामध्ये डेकोरेशन करायचं असेल तर हे लेपर्डचे आहेत. 2000 पासून ते 12000. वरची जी मोठीवाली ती 12000 पर्यंत आहे. 12500 आहे.
आणि छोट्या छोट्या मूर्त्या खूपच तुमचं लक्ष वेधून घेतात. लहान मुलांना खेळण्यासाठी सॉफ्ट टॉईज पण आहेत, जे त्यांच्या हाताच्या रीचपर्यंत ठेवलेले आहेत. शो पीसेस पण आहेत इथे. खूपच सुंदर पद्धतीने त्यांच्यावर नक्षीकाम केलेलं दिसून येतं. स्कल्पचर्स आहेत. हे छोटे छोटे हत्ती त्यांच्यावरती नक्षीकाम करून लाकडाचे आहेत आणि कोणी म्युझिक वाजवतं आहे, गिटार वगैरे. आणि हा हत्ती आहे, त्याच्यावरती स्पेशल नक्षीकाम केलेलं आहे एकदम डिटेलमध्ये. खूपच छान आणि डिटेलमध्ये नक्षीकाम आहे. दिसायला पण सुंदर आणि घरामध्ये आणलं तर आपल्या घराची शोभा नक्कीच वाढवेल. वन लिटल तेजो महल. तेजो महल खूपच सुंदर अशी एक महाराजांची मूर्ती 3500ला. खूपच डिटेलमध्ये आणि सुंदर पद्धतीनं काम इथे केलेलं दिसतं आणि लक्ष वेधणारी ही मूर्ती आहे. वेगवेगळे किचन्स इथे खूपच जास्त किचन्स आहेत. ज्यांना आवडतात ते नक्कीच घेऊ शकतात. खूप जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला दिसतील इथे किचन. वेगवेगळे टाईपचे आहेत, खूपच जास्त वेगवेगळ्या टाईपचे.
विठ्ठल आणि रुक्माईच्या मूर्त्या खूपच खरंच सुंदर आहे आणि वरती छत्रपती महाराजांची मूर्ती बसल्या. अगेन एक मूर्ती. तर अशा सुंदर सुंदर मूर्त्या इथे आपल्याला बघायला भेटते. गणराज कलादान. फुलं. इथे पण तुम्हाला वेगवेगळ्या मूर्त्या बघायला भेटतील. मंदिराच्या बाहेर पण आउटसाइड जे शॉप्स आहेत. तर इथे तुम्ही ही जी मूर्ती आहे तिने थोडं माझं लक्ष वेधलं. खूपच छान आणि छोटीशी अशी क्यूट टाईप गणपतीची मूर्ती. चप्पल चप्पल ये 30 रुपये जोड़ी, 15 रुपये बस. और कोई जो पैसा बाद में देना. चप्पल अंदर रखो. पहला नंबर पे 175 दूर 175. मिठाई कशी किती दादा? ये 100 रुपये आहे. लहान 70 वाला आहे. आणखी कमी वाला पडेल तर कमी वाला पडेल. अच्छा. अंदर रखो. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया आजार. ओके. देवाचं दर्शन झालं, म्युझियम बघितलं. आता आहे तलाव. आणि टिटवाळा मंदिराला जर व्हिजिट द्यायची तर सकाळ सकाळी जर आलं तर अजूनच खूप चांगलं दृश्य इथे बघायला भेटतं. वरपर्यंत सूर्य पण बघायला भेटतो. इथे लोक पाणबुड्याच्या पण खूपच शांत वातावरण पाहिजे तर तुम्ही इथे लोक इथे योगा पण करतात. फक्त काळजी घ्यायची. पण इथे पहिले इथे एक्सरसाइज करायला यायचं नाही. पाणी खोल आहे. हा खूपच शांतता, पीस. समोर इथे तलाव आहे, ग्रीनरी आहे. इथे सकाळी सकाळी इथे करायला आलं तर खूपच शांतता, निवांत, पीसफुल वाटतं. खूप कोणत्याही प्रकारचा गोंगाट नाही आहे. वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला नाही दिसणार. बघू पुढे अजून काय.
इथे पोहोचतात उंदीर मामा आणि मामी पळायला लागले. गेला. इथून चालताना काळजी घ्यावी लागते. साप वगैरे असतात इथे. खूप कमी लोकांचं इथे खालच्या साईडून चालणं असतं. तर इथून चालायला मजा पण वेगळी येते. उंदीर मामा गेले. कपल लोकांचा पण लय मोठा इश्यू इथे. फिरायला येतात, काय करायला येतात काय समजत नाही. संपायला आला व्ह्यू. झालं दर्शन फायनली. बाहेर एवढं काय मंदिरामध्ये बघायला आहे. आजूबाजूचं दृश्य ते सर्व वेगवेगळ्या मूर्त्या. त्यातच टाइम चालला जातो. रसोई ₹12 पाऊस येणार आहे. आला रे आला. हा तर फायनली दर्शन झाल्याच्या नंतर पावसाने पण हजेरी लावली. सुंदर असं दृश्य समोर आहे. घरी जाताना हे तुम्ही ऑटो वगैरे यातून जाताना एवढी मजा नाही, पण पावसामधून चालायची वेगळीच मजा येते याच्यातून. एकदमच जोरात पाऊस पडणारा नाहीये. आज दिवसभर जे थोडं थोडं भिजवणार, दर्शनाची मजा येणार, वातावरण असं थोडंसं मजा घेण्यासारखं असेल असं वाटतंय मला. एकदम जोरात नाही पडला पाहिजे आणि नाही पडणार असं वाटतंय मला. तर इकडे देवाची गाणी, हीच मजा असते गणपतीची. ॲटलिस्ट हे पुढचे जे झाडे लागतात पावसाला थोडं अजून थोडे लागतात, तिथे जरी ऑटो आणून तिथून तुम्ही चालत आले तर दर्शनाला अजून चांगली मजा येईल. ॲटलिस्ट जिथे झाडं लागतात तिथून तरी चालत आलं पाहिजे मला असं वाटतं. कारण ऊन तर तुम्हाला लागणार नाही. पावसाचे दिवस पण नाही आहेत, एवढे जास्त पाऊस पडेल असं वाटतं. म्हणजे एवढा नाही पाऊस पडत की खूपच जास्त प्रॉब्लेम येईल. तर इथून जी चालण्याची निसर्ग पाणी तर कमी झालंय.
फैसनवा का फैसनवा मोठे मोठे आहेत. हा पटेल माठ पुरा डुबलेला, पाऊस पडलेला तर ऑगस्टमध्ये. हे सगळं डुबलेलं होतं, पाणी भरलेलं होतं, आतमध्ये पाणी गेलेलं. तर खूप जास्त लॉस झाला असेल यांचा. आता सगळे प्राईस हॅक करतील, ते हाईक करतील. सगळं डुबलेलं, इथून पाणी येतं सगळं. हे भाग डुबून जातो. याचा व्ह्यू एक क्लिप मी ॲड करेल याच्यामध्ये, किती डुबलेला तर आयडिया येईल तुम्हाला. एजन्सीचा जो भाग दिसतोय रेजन्सीचा, तिथपर्यंत पण खाली पाणी होतं. हे पण डुबलेलं, खालचा भाग सगळा. म्हणजे खूपच जास्त पाऊस असेल तर म्हणजे तुम्ही इथे खूपच जास्त, तसं पण कोणी निघणार नाही, हाय अलर्ट होऊन जातात त्यावेळेस. अशी कंडिशन इथे होते. हां, तो आला रस्त्याला, पाणी होतं खाली सगळं खूपच जास्त. ते